प्रत्येक माणसाचं साध्य हे सुख, यश आणि समृद्धी हे असलंच पाहिजे. किंबहुना ते असतंच. किंबहुना ते प्रत्येक माणसाचं ध्येय असतं. प्रत्येक माणसाला वाटत असतं आपल्याला सुख मिळावं, यश मिळावं, समृद्धी मिळावी. पण ध्येय डोळ्यासमोर ठेवून तसं कार्य करणं वेगळं आणि ते इनडायरेक्टली किंवा पॅसिवली समजणं वेगळं. जीवनविद्या असं सांगते की हे पिन पॉईंट झालं पाहिजे की आपल्याला ह्या तीन गोष्टी मिळाल्या पाहिजेत. सुख, यश आणि समृद्धी हे आपल्याला मिळालं, त्या दृष्टीने आपले प्रयत्न झाले पाहिजेत. नाही तर आला दिवस ढकलला असं होता कामा नये. दिवस ढकलणं हे जीवनाचा एक भागच आहे बऱ्याच लोकांचा. जवळजवळ 99% लोकांचा असा एक भाग आहे की दिवस ढकलायचे. पण जीवनविद्या असं सांगते की दिवस ढकलायचे नाहीत, तर ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करायचं. प्रत्येक पाऊल त्या दिशेने पडलं पाहिजे. पडतं आहे की नाही याचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न यशस्वी झाले पाहिजेत. आणि म्हणून सुख, यश आणि समृद्धी. सुखाबद्दल बोलत असताना मी सांगितलं की सुख तीन प्रकारचं आहे: शारीरिक, मानसिक आणि आत्मिक. आणि ही जी तिन्ही सुखं जी आहेत, ही तिन्ही सुखं महत्त्वाची आहेत आणि ती प्रत्येक माणसाने मिळवलीच पाहिजे. पुन्हा इथे पण आलं की सुख मिळवलंच पाहिजे. पण सुखाचे तीन प्रकार: शारीरिक सुख, मानसिक सुख आणि आत्मिक सुख. हे शारीरिक सुख जे आहे, ह्या शारीरिक सुखाबद्दल पारंपरिक आपल्याकडे जे आतापर्यंत होत गेलं ते म्हणजे शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा. शरीर म्हणजे शरीराची काळजी घेणं म्हणजे देहबुद्धी. आणि म्हणून शरीराची काळजीच घ्यायची नाही. परमार्थ करायचा असेल तर शरीराची काळजी घ्यायची नाही. शरीराकडे दुर्लक्ष करायचं, संसाराकडे दुर्लक्ष करायचं आणि विरक्त होऊन जीवन जगायचं, अशी एक प्रकारची समजूत परमार्थात पडलेल्या लोकांची असते. सर्वांची असते असं म्हणत नाही, पण बऱ्याच लोकांची असते. आणि आता परिणाम असा होतो की माणसं परमार्थात पडली हे शब्द म्हणतो मी, की ते गंभीर होतात. गंभीर चेहरा त्यांचा नेहमी गंभीर. हास्य नावाची गोष्ट माहिती नाही. हसायचं म्हणजे अब्रमण्यम. हसायचं म्हणजे काय कळलं की नाही? हसणं बिसणं बरोबर नाही. गंभीर म्हणजे किती गंभीर की संबंध राष्ट्राचा बोजा याच्याच डोक्यावर पडलेला आहे की काय, असं आपल्याला संशय यावा इतका त्याचा चेहरा गंभीर होतो. दुसरा, त्याचा चेहरा गंभीर तर होतोच, पण तो जगाकडे, जीवनाकडे त्याचा पाहण्याचा जो एक प्रकार असतो ना, तो एरंडेल घेतल्यासारखा. एरंडेल घेतल्यानंतर माणसाचं तोंड कसं होतं हे हल्लीच्या मुलांना कळणं कठीण आहे. हल्लीची मुलं एरंडेल घेत नाही, पण आमच्या काळी एरंडेल घेत होते. आमच्या काळी आम्हाला आई अशी मांडीवर पायावर घालायची, नाक दाबायची आणि तोंडात एरंडेल घालायची. अगदी सगळ्या भावंडांना एरंडेल घातल्याशिवाय सुटका नाही. आणि ते एरंडेल पोटात गेल्यानंतर जे तोंड व्हायचं ते तोंड म्हणजे बघण्यासारखं नव्हतं. म्हणजे आरशात आपलंच तोंड आपण बघू नये असं होतं. असं तोंड घेऊन फिरणारे लोक परमार्थात असतात. सर्व नाही, पण बरेच असं तोंड घेऊन परमार्थात त्यांना एरंडेल कधी घेतल्यासारखं वाटतं. हे कळलं की नाही? तर हे जे एरंडेल घेतल्यासारखं तोंड घेऊन फिरणं, गंभीर होणं, न हसणं. हसणं म्हणजे मर्यादा ओलांडणं. अशा तऱ्हेच्या ज्या काही विकृत चुकीच्या कल्पना परमार्थात पडलेल्या लोकांची जी असते ती जीवनविद्याला मान्य नाही. जीवनविद्या सांगते जीवन कसं हसत खेळत जीवन जगलं पाहिजे. जीवनविद्या असं सांगते की हसत खेळत जीवन जगलं पाहिजे.
की आपल्या जीवनाला एक अर्थ आहे. जीवनाला आपल्याला एक अर्थ आहे. उगीच आपण जन्माला आलेलो नाही. जन्माला आपण काही उगीच आलेलो नाही. कुठलीही घटना घडते तर त्याच्या पाठीमागे कारणे असतात. त्याच्या पाठीमागे कारणे असतात. म्हणून आपण जन्माला आलो त्याच्या पाठीमागे कारण काय? कारण आहे. ते कारण काय? तू जन्माला आल्यानंतर लोकांना आनंद वाटत आनंद लुटण्यासाठी तुझा जन्म आहे. आनंद वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. आता आनंद वाटणार तुम्ही काय एरंडेल तोंड घेऊन घेणार? एरंडेल तोंड घेऊन तुम्ही काय आनंद वाटणार का? म्हणून आनंद वाटताना हसत खेळत आनंदाची दिवाळी साजरी करत करत जीवन जगणं म्हणजे जीवनविद्या. म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान आगळं आणि वेगळं आहे. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये शरीराला महत्त्व दिलेलं आहे. शरीर सुख म्हणतो ना आपण, ह्यात पहिलं म्हणजे शरीरालाच महत्त्व दिलेलं आहे. सुख नंतर. की हे जे आपलं शरीर आहे हे शरीर म्हणजे मिरॅकल आहे. मिरॅकल किंबहुना इट इज मिरॅकल ऑफ मिरॅकल्स असं हे शरीर आहे. आणि ह्या शरीराच्या ठिकाणी सर्व काही आहे. किती आहे? परमेश्वर आहे, ईश्वर आहे, अंतर्मन आहे, बहिर्मन आहे, अंतरेंद्रिय आहे, नंतर आपलं ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. किती 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 गोष्टी या ठिकाणी आहेत. एक शरीर म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या. एक शरीर म्हटल्यानंतर मी एक उदाहरण देतो. एक मोटर म्हटली की किती गोष्टी आल्या? मोटर म्हटली की किती गोष्टी आल्या? की मोटर म्हटल्यानंतर मोटरचं सांगाडा, त्यानंतर आतमध्ये असणारी सगळी रचना, मग ते व्हील म्हणजे चक्र, मग ते ब्रेक्स, नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सीट्स, मग त्यामध्ये असणारं पेट्रोल किंवा डिझेल, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा मोटर नावाची गोष्ट तयार होते. म्हणजे मोटर म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. आता या मोटरमध्ये मोटरीचा आत्मा काय? आत्मा आहे पेट्रोल. बघा नीट लक्षात घ्या. या मोटरचा आत्मा कोण आहे? पेट्रोल. म्हणजे पेट्रोल नाही तर मोटर असून नसल्यासारखी. पण पेट्रोल आहे पण बाकीच्या गोष्टी नाही तर काय उपयोग आहे? पेट्रोल भरपूर आहे. अगदी 2 पिंप पेट्रोल आहे. कळलं की नाही? साठवून ठेवलेलं आहे. पण मोटरच नाही तर पेट्रोलचा उपयोग काय? बरं मोटर आहे पण त्याला व्हील नाही, त्याला चाकं नाही, त्याला ब्रेक्स नाही, काय नाही, चालवणार कशी? सगळे सीस पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा त्याला नाव जे मिळतं ते मोटर. वृक्ष, झाड म्हणतो आपण. झाड म्हणजे काय? झाड म्हणजे बी, झाड म्हणजे अंकुर, झाड म्हणजे बुंदा, झाड म्हणजे फांद्या, झाड म्हणजे पानं, झाड म्हणजे फळं. नाही, हे सर्व मिळून झाड. आपण जेव्हा झाड म्हणतो तेव्हा हे सर्व मिळून वृक्ष. कळलं की नाही? तर हे सर्व मिळून वृक्ष. आता एक बिल्डिंग म्हणतो आपण. आता बिल्डिंगसाठी किती लागतात गोष्टी? माती, रेती, सिमेंट, लोखंड, कितीतरी गोष्टी लागतात तेव्हा बिल्डिंग तयार होते. कळलं की नाही? बिल्डिंग म्हटलं की अनेक गोष्टी, वृक्ष म्हटलं की अनेक गोष्टी, मोटर म्हटलं की अनेक गोष्टी. पण त्याचा आत्मा, मोटरीचा आत्मा पेट्रोल, वृक्षाचा आत्मा बी. तसं आपलं हे जे शरीर आहे ह्या शरीराचा आत्मा म्हणजे ईश्वर. ईश्वरस सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे पेट्रोल आहे पण बाकीचं काही नाही तर पेट्रोलचा उपयोग काय? बरं, बाकीचं सगळं आहे आणि पेट्रोल नाही तर उपयोग काय? तसं इथे आहे की या ठिकाणी जे शरीर आहे ह्या शरीराच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मा असं म्हणतात, म्हणजे ईश्वर. आत्मा म्हणजे ईश्वर. की हा जो ईश्वर जो आपल्या ठिकाणी आहे हा ईश्वर महत्त्वाचा आहे. आणि आपल्या पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये या ईश्वराला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे की बाकीच्या ज्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत तिकडे दुर्लक्ष. बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष. कळलं की नाही? आणि म्हणून जीवनविद्या काय सांगते की
आत्मा हा जसा महत्त्वाचा आहे तसं मन महत्त्वाचं आहे, तसं अंतर्मन महत्त्वाचं आहे, तसं ज्ञानेंद्रिय महत्त्वाची आहेत, कर्मेंद्रिय महत्त्वाची आहेत, अंतरेंद्रिय महत्त्वाची आहेत, स्मृती विस्मृती ते महत्त्वाचे आहे, झोप जाग हे महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं मिळून शरीर, हे सगळं मिळून शरीर. इथे आणखीन एक मोठा प्रकार वेगळा आहे की मोटर वेगळी, म्हणजे मोटर तयार करणारा वेगळा, मोटर खुद्द मोटर तयार करणारा तो वेगळा, या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. नंतर मोटर चालवणारा वेगळा, मोटरचा मालक वेगळा, असं सगळं वेगवेगळं आहे. तसं इथे नाही. इथे जे आहे ना ते सर्व तोच आहे, तोच आत्मा आहे, तोच अंतर्मन आहे, तोच बहिर्मन आहे, तोच अंतरेंद्रिय आहे, तोच बहिर्मन आहे, तोच आपल्या ठिकाणी असणारी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे. आणि तोच आपल्या ठिकाणी मी 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 असं म्हणत असतो. म्हणून हा मी म्हणणाराही तोच आणि शरीर रूपाने तोच. सब कुछ परमेश्वर हे जीवनविद्या सांगते. जीवनविद्या काय सांगते? शरीर म्हटलं की शरीर साक्षात परमेश्वर. म्हणून या शरीराच्या ठिकाणी सगळं आहे. शरीरही तोच, मनही तोच, अंतर्मनही तोच, ईश्वर तोच, परमेश्वर तोच आणि मी म्हणणारा तोच. ही गोष्ट एकदा ध्यानात आली की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार का हे लक्षात येईल. की जीवनविद्या जेव्हा सांगते वा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, याचं कारण का की तू लहान नाही आहे, तू महान आहेस. तुझ्या ठिकाणी काय काय भरलेलं आहे याचा तुला पत्ताच नाही. आज बघा 99.99% लोकांना माहिती आहे का की आपल्या ठिकाणी परमेश्वर, ईश्वर, अंतर्मन हे सगळं नांदतं आणि हे सगळे मिळून मी म्हणतो आहे, मी म्हणतो आहे. या मीमध्ये सगळं आहे. हे सगळं जे आहे ना या मीमध्ये आहे. पुन्हा किती लोकांना माहिती आहे? माहीत नाही. त्यामुळे परमेश्वराचा पत्ता नाही, ईश्वराचा पत्ता नाही, अंतर्मनाचा पत्ता नाही, बहिर्मनाचा पत्ता नाही, कशाचाच पत्ता नाही. आणि हा जीवन जगतो. म्हणजे अज्ञान किती? प्रचंड अज्ञान. आता अज्ञान घेऊन जर तुम्ही जीवन जगायला लागलात तर तुम्ही सुखी व्हाल? तुम्ही सुखी व्हाल का? नाही होणार. एक कल्पना करा, एक माणसाला नदीमध्ये उडी मारायचं आहे आणि त्याने पोटाला एक मोठा दगड बांधला आणि नदीमध्ये उडी मारली तर काय होईल? बुडेल, मरेल. तसं आपण अज्ञान नावाचा एक धोंडा पोटाशी बांधलेला आहे. अज्ञान हे अज्ञान आहे ना ते पोटाशी बांधलेलं आहे. आणि आम्ही भवसागरामध्ये, भवनदीमध्ये म्हणजे संसार सागरामध्ये, म्हणजे संसार नदीमध्ये आम्ही उडी मारली. काय होणार? तिथे तो मरेल. तरी तो दगड बांधणारा मरेल, पण इथे हा मरणार पण नाही, हा गुदमरेल. तिथे मरेल, इथे तो गुदमरेल. गुदमरणं याचा अर्थ काय? धड मरण नाही आणि धड जीवन नाही, म्हणजे गुदमरणं. कळलं की नाही? गुदमरणं म्हणजे काय? धड मरण नाही, धड जीवन नाही, त्याला गुदमरणं असं म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणतो बा, मेला म्हणजे सुटला, मेला म्हणजे सुटला. तसं इथे नाही. इथे तो गुदमरतोय. नाकातोंडात पाणी गेल्यानंतर माणूस कसा गुदमरतो तसं आपलं झालेलं आहे. कशामुळे? अज्ञान. मग या अज्ञानातून बाकीच्या गोष्टी निर्माण झाल्या. कुठल्या? अहंकार, अभिमान, अंधश्रद्धा, अविचार, असमाधान, असूया, किती गोष्टी निर्माण झाल्या. ह्या केवळ अज्ञानातून निर्माण झाल्या. एक लक्षात ठेवायचं की जितकं अज्ञान अधिक तितकं तुमचं दुःख अधिक. आज शेतकरी लोक आत्महत्या करतात. त्याचं कारण अज्ञान हे मुख्य कारण आहे. त्याचं कारण मुख्य अज्ञान हे त्याचं कारण आहे. त्या अज्ञानाच्या पोटी ते कर्ज काढतात. अज्ञानाच्या पोटी
ते बुवाबाबाकडे जातात, अज्ञानाच्या पोटी ते व्यसन करतात, अज्ञानाच्या पोटी लग्नासाठी, मुंजीसाठी, नंतर गावभोजन 13व्या दिवशी ह्यासाठी अशा अनेक गोष्टी ते करतात. त्यामुळे शेतीसाठी जो पैसा लागतो तो यांच्याजवळ राहतच नाही. शेती काय करणार आणि काय करणार, आत्महत्या करणार. आणि पुन्हा सावकार, बहुतेक लोक बँकेतून पैसे काढतच नाही, का बँकेत पण पैसेच नाहीत तर काढणार कुठून, मग सावकाराकडे जातात. मग सावकाराकडे जमीन गहाण टाकतात. जमीन गहाण टाकली की सावकार ती जमीन लुटतो आणि हे शेवटी रस्त्यावर येतात. मला सांगायचा मुद्दा आहे अज्ञान. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा, असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. हे बुवाबाबा लुटतात लोकांना. का लुटतात? अज्ञान. त्यांच्या अज्ञानाचा जो फायदा बुवाबाबा लोक घेतात. आणि म्हणून हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान दूर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जीवनविद्येचं कार्य तेच आहे. जीवनविद्या उदीभस्म अंगारे दुपारी देत नाही, मग फक्त ज्ञान देतं, फक्त शहाणपण देतं, एवढंच हे जीवनविद्या देतं. आणि ह्यामुळे आज जीवनविद्या मिशनमध्ये लोक सुखी झाले, गरीब लोक आज सुखी झाले. मी मगाशी सांगितलं हसत खेळत जीवन जगा. आज गरीब लोकसुद्धा हसत खेळत जीवन जगतात. हसत खेळ, कारण त्यांची सगळी व्यसनं सुटली. बुवा बाबा गेले, नंतर तुमचं जत्रा गेली, यात्रा गेली, डॉक्टर गेला, व्यसनं गेली, ज्योतिषी गेला, सगळे गेले. त्यामुळे पैसा जो पूर्वी जात होता तो सगळा उरला घरात. एवढा पैसा जो जात होता तो घरात उरल्यानंतर हे आपोआप सुखवस्तू झाले. आणि म्हणून आज आमच्याकडले गरीब लोक सुखवस्तू झाले. का झाले? ते श्रीमंत झाले नाहीत, गडगड्य पैसा त्यांच्याकडे आला नाही, पण सुखवस्तू झाली. आज ते समाधानाने, आनंदाने, हसत खेळत जीवन जगतात. केवढी क्रांती आहे जीवनविद्येची. हे मी का सांगतो आहे? अज्ञान दूर करणे महत्त्वाचं आहे. की तुम्ही किती धर्म केलात, बघा मी काय बोलतो ते, किती तुम्ही देव करा, किती तुम्ही धर्म करा, किती तुम्ही कर्मकांड करा, पण जर तुमच्याकडे जर शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. तुम्ही किती यात्रा करा, तुम्ही किती फेऱ्या मारा, किती तुम्ही इकडे जा तिकडे जा, 4 धाम करा, फुकट आहे. फुकट. एक शहाणपण पाहिजे. आणि जीवनविद्येकडे फक्त शहाणपण मिळतं, बाकी काही मिळत नाही. आता हे शहाणपण घ्यायचं की न घ्यायचं तुमच्यावर अवलंबून आहे. देण्याचं काम आमचं, घेण्याचं काम तुमचं. आम्ही शहाणपण दिलं आणि तुम्ही घेतलंच नाही. सगळं आम्हाला कळतं, आम्हाला वामनराव बी सांगायला नको, तुमचं प्रवचन आम्हाला ऐकण्याची इच्छा नाही. बरं बा, आमचे हात जोडले तुम्हाला, घेऊ नका, घेऊ नका. मग त्याचे परिणाम भोगायचे ते बघा. हे मी का सांगतो आहे? ज्ञान हे महत्त्वाचं आहे. म्हणून शरीराबद्दलचं ज्ञान, शरीर साक्षात परमेश्वर, हे ज्ञान प्रथम झालं पाहिजे. हे जीवनविद्या सांगते. एकदा तुम्हाला हे ज्ञान झालं ना की तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटायला लागतील. A to Z सगळे प्रश्न सुटायला लागतील. कारण का? हे शरीर परमेश्वर पण आहे आणि शरीर सैतान पण आहे. हे शरीर देव पण आहे आणि हे शरीर दैत्य पण आहे. हे शरीर मित्र आहे आणि शरीर शत्रू आहे. दोन्ही ह्या शरीर ठिकाणी आहे. तुम्ही या शरीराला कसे वापरता त्याच्यावर तो मित्र आहे का शत्रू आहे, तो देव आहे का दैत्य आहे, तो परमेश्वर आहे का राक्षस आहे, हे सगळं त्याच्यावर अवलंबून राहतं. आणि म्हणून जीवनविद्या सांगते तुम्ही परमेश्वर व्हा, दैत्य होऊ नका, राक्षस होऊ नका. म्हणून अज्ञान आलं ना की परमेश्वर राक्षस होतो आणि ज्ञान आलं ना तर राक्षस परमेश्वर होतो. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. कारण का? नारद मुनीसारखे सद्गुरू भेटले. सद्गुरू म्हणजे असे गल्लीतले उदीभस्म देणारे नव्हे, अंगारे धुपारे नव्हे. नारद म्हणजे मोठे विद्वान, नारदीय भक्तिसूत्र प्रसिद्ध आहेत. आणि नारदासारखा विद्वान, हुशार असा माणूस, असा देवर्षी वाल्याला मिळाल्यानंतर वाल्याला जे ज्ञान मिळालं,
त्या ज्ञानाच्या बळावर तो वाल्मिकी झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. ह्याच्या उलट मागल्या खेपेला मी सांगितलं होतं अश्रूंची धारी फुले, त्याच्यामध्ये तो एक अत्यंत प्राचार्य असतो, अत्यंत सज्जन असतो, अत्यंत चांगला असतो, पण तो नॉन करप्ट असतो, तो भ्रष्टाचार करत नाही. म्हणून त्याच्या हाताखालचे जे लोक असतात त्यांना भ्रष्टाचार करण्याची इच्छा असते आणि हा तर करायला देत नाही आणि ह्या करायला मागत नाही. म्हणून ही सगळी चोर लोक त्या सज्जन माणसाला अडकवतात, बिचाराला तुरुंगात पाठवतात आणि मग तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो एक नंबरचा दरोडेखोर होतो, एक नंबरचा गुंड होतो. असं ते नाटक आहे अश्रूंची धारी फुले. त्याच्यामध्ये ते पणशीकर चांगलं काम करतात आणि बाकीचेही चांगले काम करतात. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं होण्यासाठी शरीर साक्षात परमेश्वर हे ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. हे ज्ञान जीवनविद्या तुम्हाला देतं. आता घ्यायचं की नाही हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.